मांजरांना अधिकार होता, परंतु आम्हाला नव्हता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड भूमीत 14 तळ्याचा सत्याग्रह संघर्ष आणि अस्पृश्य सर्व जातीतील महिलांना अमानुष वागणूक देणारी मनुस्मृती दहन करून आपल्याला संविधानाच्या माध्यमातून समतेचे अधिकार दिले आहेत. ते संपवण्यासाठी विषमतेचे समर्थक, संविधानाचे विरोधक सत्तेत येऊन धर्मावर आधारित संविधान निर्माण करण्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे 14 तळ्याचा व मनुस्मृती दहनाचा संघर्ष का करावा लागला याचा विचार करून ती व्यवस्था पुन्हा येऊ नये म्हणून संविधान विरोधकांना मतदान करू नका असे आवाहन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर S.K. भंडारे यांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या रायगड दक्षिण जिल्हा शाखेच्या वतीने 14 तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 14 तळ्याचा सत्याग्रह समता सैनिक दलाच्या 97व्या वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अनिल मोरे होते. भंडारे पुढे म्हणाले की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्यांना, फोटो, झेंडा घेणाऱ्यांना किंवा आपल्या विहारास, कार्यक्रमास निधी दिला म्हणून त्यांना मतदान करू नये, तर ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचे आहेत का ते तपासावे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव B.H. गायकवाड गुरुजी, केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख रागिणीताई पवार, महाराष्ट्र महिला शाखा अध्यक्ष स्वातीताई शिंदे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुशील वाघमारे, महाराष्ट्र महिला शाखा सरचिटणीस व असिस्टंट लेफ्टनंट जनरल चंदाताई कासले, रायगड दक्षिण जिल्हा महिला शाखा अध्यक्ष अस्मिता जाधव यांनी आपले विचार मांडले. तसेच दिनांक 10 मार्च 2024 ते 19 मार्च 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या तळा तालुका, तळा, मालूम, महाड तालुका, किंजलोली, कांबळे घोगाव, पोलादपूर तालुका, आडावळे आणि माणगाव शहर या 6 गावात आयोजित केलेल्या उपवासिका शिबिरांचा महाड तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या श्रामणे शिबिराचा समारोप करण्यात येऊन S.K. भंडारे व भंते ए. सुमेध बोधी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सकाळी क्रांतीस्तंभाला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा बटालियन वाईज संचलन व बँड पथक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांक रायगड दक्षिण महिला युनिट, दुसरा क्रमांक मुंबई प्रदेश, तिसरा क्रमांक जालना, बँड पथक प्रथम क्रमांक मुंबई प्रदेश, दुसरा क्रमांक उत्तेजार्थ पुणे यांचा आला. त्यांना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सैनिक रत्न 2023चा पुरस्कार असिस्टंट लेफ्टनंट जनरल चंदाताई निलेश कासले यांना आणि बेस्ट सैनिक संचलन सचिन जाधव यांना संस्थेचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष व दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या वतीने S.K. भंडारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. समता सैनिक दलाच्या संचलन असिस्टंट स्टाफ ऑफिसर अशोक कदम व दादासाहेब भोसले, लेफ्टनंट जनरल P.S. ढोबळे व उमेश बागुल इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. संचलनाची तयारी अशोक कदम, D.M. आचार्य, रवींद्र इंगळे आणि रायगड दक्षिण महाडचे सैनिक यांनी केले. संचलनानंतर श्रामणेर संघ व समता सैनिक दलाच्या वतीने क्रांतीस्तंभ ते 14 तळे रॅली काढण्यात आली. 14 तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, रिपब्लिकन सेनानी व बौद्ध जन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर, मनीषाताई आंबेडकर, अमन आंबेडकर, भंते ए. सुमेध बोधी, S.K. भंडारे यांनी हार अर्पण करून त्यांनी व समता सैनिक दलाने संयुक्तपणे मानवंदना दिली. संचलनामध्ये रायगड दक्षिण व उत्तर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, चंद्रपूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, अहमदनगर इत्यादी जिल्हा बटालियनचे सैनिक, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.